मित्रांनो, आज मी उभा आहे जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकापैकी एक जर्मन बिस्मार्कवर। ही जहाजांची खरी सम्राट होती। बघा, या महाकाय तोफा, अशा 8 मुख्य तोफा या जहाजावर होत्या, ज्या कित्येक मैलावर अचूक मारा करायच्या। हे आहे बिस्मार्कचं कंट्रोल टॉवर। इथूनच कॅप्टन लुटजेन्स आणि कर्नल लिंडेमन युद्धनीती आखायचे। आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इथे अशा अनेक शक्तिशाली विमानविरोधी तोफा बसवल्या होत्या। मुख्य तोफांशिवाय लहान जहाजांशी लढण्यासाठी ह्या मध्यम आकाराच्या तोफा 24 तास सज्ज असायच्या। बिस्मार्कचं चिलखत इतकं मजबूत होतं की शत्रूचे गोळे याला सहजासहजी भेदू शकत नसतं। हे एक फिरता किल्लाच होता। या विस्तीर्ण डेकवर हजारो सैनिक एकाच वेळी तैनात असायचे। याची लांबी जवळपास 250 मीटरपेक्षा जास्त आहे। हो, या जहाजावर स्वतःची विमानं सुद्धा होती। टेहळणीसाठी ही विमानं इथूनच हवेत झेपावत असतं। रात्रीच्या वेळी शत्रूला शोधण्यासाठी हे आवाढव्य सर्च लाईट्स वापरले जायचे। चला आत जाऊया। हे आहे सैनिकांचं भोजनालय। इथे 2000 पेक्षा जास्त सैनिक एकत्र जेवण करायचे। एवढ्या मोठ्या फौजेसाठी इथे रोज हजारो किलो जेवण बनवलं जायचं। ही एक चालती फिरती यंत्रणा होती। जहाजाच्या आतला हा रस्ता एखाद्या चक्रव्यूहासारखा वाटतो। इथे रस्ता विसरणं खूप सोपं आहे। हे आहे बिस्मार्कचं इंजिन। एक जाट 65,000 अश्वशक्तीमुळे हे अजस्र जहाज 30 नॉट्स वेगाने धावू शकत होतं। हीच ती जागा जिथे ब्रिटिश टॉर्पेडोने हल्ला केला आणि बिस्मार्कचं सुकाणू अडकलं। तिथूनच याच्या अंताची सुरुवात झाली। येथे मोठे अधिकारी युद्धाच्या मोहिमा आखायचे। ऑपरेशन राईनब्यूंग याच जहाजावरून सुरू झालं होतं। याच जहाजाने अवघ्या काही मिनिटांत ब्रिटनची शान असलेल्या HMS हुडला बुडवलं होतं। पण शेवटी शेकडो ब्रिटिश जहाजांनी याला घेरलं। 27 मे 1941 रोजी बिस्मार्कने समुद्रात कायमची समाधी घेतली। बिस्मार्क हे केवळ जहाज नव्हतं, तर ते अभियांत्रिकीचं एक आश्चर्य होतं। आजही याचा इतिहास अंगावर काटा आणतो। इतिहास आवडला असेल तर नक्की सांगा। भेटूया पुढच्या सफरीत। तोपर्यंत धन्यवाद।